साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करतोय. रोहिदास आपण पुढे यावं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तिथे वितरित केलं जाईल. या मुख्य मंचावरनं ते पारितोषिक वितरित होत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. जे मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे त्याचा हा सन्मान तुम्हाला पाहायला मिळतोय. तर नंतर ज्यानं कॅच पकडली होती तो खेळाडू आपण मंचावर यायचं. जी त्याच्याकरता हे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे ते आपण जयेश यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपण त्या खेळाडूला वितरित करतोय. रोहिदास या आपल्याकरता 400 रुपयाचे कॅश प्राइज आहे. रोहिदास यांना 400 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि तर नंतर गोलंदाज मला वाटते संजयलाही 300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे आदेश पाटील पुन्हा एकदा आपल्या समेत जॉईंट होतील. थँक्यू सो मच अक्षयजी पांडव सर. पुन्हा एकदा सर्वांचं सरचं स्वागत. काय जबरदस्त फटका सजवला गेला हेमेंद्र याच्या बॅटमधनं. 6 धावेंची मोहर येत असताना अगदी पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार 6. धावेत आहेत. खूप सुंदर पद्धतीने फटक्याला सजवलं. आणखी एक समोरच्या दिशेमध्ये उडवलंय. जबरदस्त आणि टेक ऑफ झालंय अगदी मंडपाच्या त्या साईडला. 6 धावा षटकार. कालचा दिवस म्हणायचं झाला तर ANC मांडवी संघाकरिता खूप चांगला राहिला नाही. परंतु आज नवीन सुरुवात करताना जे काय घडलंय जे काय बिघडलंय ते महत्त्वाचं नाहीये. इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करावं लागेल आणि तो परफॉर्मन्स योग्य त्या पद्धतीने बघायला मिळतोय. सुरुवात चांगली झालंय. हेमेंद्र घरत हेंबीच्या बॅटमधनं लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार बघायला मिळाले. चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर सुजित पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल जयेश यांना आपण बघू शकताय फील्ड केले जात आहे. तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झाले आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत बोर्डवर जाऊन पोहोचलाय 14 अंकांवर. अगदी आपण बघू शकताय तर सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना काही जबरदस्त पद्धतीने जियांशी 11 कनेर आणि खऱ्या अर्थाने वैभवजी बनसोडे आज यांचा वाढदिवस आणि त्यांना बर्थडे गिफ्ट सुद्धा दिलाय. पहिला विजय मात्र आजच्या दिवसातून नोंदवत असताना आणि एकंदरीत 3 मॅचेस मध्ये हे दुसरा विजय असेल जियांशी कनेर या संघाचा. आकुडाप्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकताय. जर नक्कीच ऑफ ड्राईव्ह केलं असतं ज्या पद्धतीने चेक केलं हेमेंद्र याने की जर कव्हर ड्राईव्ह केलं असतं तर नक्कीच बेनिफिट मिळालं असतं. परंतु तसं मिळत नाहीये. एकंदरीत गुडलेन स्पॉटवरनं ॲक्युरेट बाउन्स बघायला मिळत आहे. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसामध्ये आपण बघू शकताय तर खेळपट्टी अजून सुद्धा खूप सुंदर पद्धतीने मात्र तग लावून राहिले. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं लॉंग चेस आहे परंतु चेंडू अखेरकार रेस जिंकत असताना सुंदर ड्राईव्ह आणि फटक्याला मात्र 4 धावांमध्ये कन्व्हर्ट केलंय. चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळाले आणि धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलंय 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन कार्ड, 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. खूप सुंदर फलंदाजी हेमेंद्र याच्या माध्यमातून. अगदी कालचा दिवस म्हणायचा झाला ANC मांडवी संघाकरिता थोडासा मात्र कुठेतरी दुरावला गेला होता खेळ. अगदी आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवात म्हणून तुमची सुरुवात कणखर होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्हेरी वेल प्लेड संजय पाचळकर. खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेला आणि अगदी महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी विथ द बॉल विथ द बॅट
बघायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून VJPLची जी कोर कमिटी आहे त्यांना सुद्धा सॅल्यूट असेल, कारण की एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जे 7 दिवस लाईव्ह आपण बघू शकतायत ते आदरणीय सन्माननीय प्रदीपजी धोदडे एक गोड व्यक्तिमत्व यांच्याकडनं स्पॉन्सर्ड झाले आहेत. अगदी हर्षदा 11 विरार फाटाचे मात्र संघ मालक आणि VJPLचे विद्यमान उपाध्यक्ष मात्र व्यासपीठावर स्थानापन्न झाले. त्यांचं सुद्धा आहे वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन साइडला सुंदर फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. चेंडू इनटू द मिड विकेट रीजन. 1 बाउंस. 4 धावा. चौकार. मिले जीवन में हम तुम कहीं फिर बिछड़ न जाए. नजर क्या लगे वहां पर है प्यार ही प्यार जहां पर. आयोजकांना विनंती असेल ANC मांडवी डगआउट मध्ये पाणी नाहीये तर आपण पाण्याची व्यवस्था कृपया त्या ठिकाणी करायची आहे. आणि जय हनुमान स्टँड मध्ये सुद्धा पाणी नाहीये. आयोजकांना विनंती असेल की आपण पाण्याची सोय मात्र करायची आहे. काय जबरदस्त फटका. अगदी म्हणायचं झालं तर चेंडू ओव्हरपिच होता आणि ओव्हरपिच चेंडूला सुंदर पद्धतीने मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळलं गेलं आणि सुंदर पद्धतीने या 4 धावा स्कोर कार्डवर रजित झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. अकोटप्प्याचा चेंडू परंतु खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं फ्युजेस फुटवर्क करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की या खेळाडूला मी नेहमीच बघत आलेलो आहोत. एकंदरीत या खेळाडूंनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय. शिवनसई गावातून बिलॉंग करणारा अगदी ओपनिंग मध्ये साजेसा खेळ करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळलं जातंय. एक धाव घेतली गेली. थोडंसं बॅकअप करिता क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत फील्ड होईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले. थोडीशी मात्र खराब मिसफिल्डिंग आणि मिसफिल्डिंगचा फायदा यावेळेस घेत असताना दोन्ही फलंदाज योग्य त्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतंय. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलंय. 24 रन्स ऑन कार्ड. 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. यावेळेस मात्र रोखवलंय, कारण की कालचा दिवस आठवेल ANC मांडवी या संघाला. जास्तीत जास्त खेळाडू धावचीच्या रूपाने बाद होताना आणि त्याची कुठेतरी झळ मात्र पराभवामध्ये झाली. म्हणून आजच्या दिवसामध्ये ती खंत आहे आणि म्हटलं जातं ना की ठेच लागल्यानंतरच अक्कल येते आणि तिथे मात्र सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळतो. यावेळेस थ्रू दी कव्हर्स. काय जबरदस्त फटका. सौरभ गांगुली कॉपी बुक स्टाईलने चेंडू फरार. शॉट ऑफ द आफ्टरनून. 6 धावेंची मोहर. षटकार. काय जबरदस्त फटका आपण बघितलं. अगदी सरळ रेषेमध्ये स्वतः जागा बनवली आणि इनफिल्डच्या वर्ण फोर्स केलं. 6 धावा. ऑन साइडला खेळलं जात आहे. थोडासा मिसटायमिंग फटका आहे. सुजित पाटील याला आपण बघू शकता. शॉर्ट मिडॉनच्या रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरीच्या मदतीने खूप व्यवस्थित स्टार्ट आहे आणि धावफलक अगदी जाऊन पोहोचलंय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना ANC मांडवी हा संघ जाऊन पोहोचले 15.50च्या सरासरीने 31 अंकांवर. 31 रन्स ऑन कार्ड. ज्या पद्धतीने वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे विद्यमान अध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की ही संपूर्ण जे आपण मैदानाच्या अवतीभवती जे मंडप आपण बघू शकतायत हे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय आणि तदनंतर जे आपण ड्रेस कोड बघताय प्रत्येक संघाकरिता हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. असं दानशूर व्यक्तिमत्व आणि गोड व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने सॅल्यूट असेल सचिनजी माळवी साहेब यांना, कारण की त्यांचा संघ सुद्धा खेळताना आपल्याला बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये. आणि आपण बघू शकतायत कुठल्याही पद्धतीने ही स्पर्धा पार पाडायची झाली तर मात्र जी आयोजकांची मेहनत आहे ती विसरून चालायचं नाही आहे. अगदी प्रदीपजी धोदडे असतील तदनंतर सचिनजी माळवी या दानशूर व्यक्तिमत्वांनी जे मात्र या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारामुळे मात्र या स्पर्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार पडत असताना ऑनगोइंग मॅच मध्ये पुन्हा एकदा 31 धावा स्कोर कार्डवर. थर्ड स्पेल मध्ये पुन्हा एकदा सुजित. फुलटॉस चेंडू ऑन साइडला कन्वर्ट केलाय आणि क्षेत्ररक्षक आहे परंतु दर्शक बनतात. एक फ्लॅट स्ट्रीट मध्ये कन्वर्ट होत असताना फ्लॅट 6. 6 धावा. षटकार.
6 धाव येत आहेत. 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 37 या अंकांवर 37 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं. अगदी सुजित पाटील याला लईच सापडत नाहीये सकाळच्या सत्रामध्ये. अगदी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण बघू शकताय थोडीशी बॉडी खुलून येत नाहीये. अगदी आपण बघतोय रखरखत ऊन आहे, परंतु परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने द्यावं लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका प्रॉपरली टायमिंग व्यवस्थित, परंतु कन्वर्ट करू शकले नाहीयेत. थोडस मात्र रिटर्न्स काढू शकले नाहीयेत आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल कन्वर्ट झालाय. फलंदाज बाद. फलंदाजाचा खेळ लागतोय पूर्णविराम. विकेटचं पतन झालं. एक चांगली सुरुवात करून दिल्यानंतर दीपक मडवी तंबूच्या आशेला जात असताना व्हेरी वेल प्लेड आणि खूप चांगल्या पद्धतीने टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे. स्कोर कार्ड 37 या अंकांवर पहिला धक्का ANC मांडवी या संघाला बसत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय प्रतीक मॅन फ्रॉम मेडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर करिता खास करून ओळख आहे या खेळाडूची. अगदी या परफॉर्मन्स मेडी वडकरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. यावेळेस फुल ऑनलाईनची डिलिव्हरी काय जबरदस्त पद्धतीने ब्रह्मास्त्र यूज केलंय. यू विल आय विल डेफिनेटली हिट. काय जबरदस्त कणखर गोलंदाजी फलंदाजाची झालंय. दांडीगुल. फलंदाज बाद. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर लिथल यॉर्कर होता. अगदी साजेसा यॉर्कर. प्रत्येक गोलंदाजाला हवासा वाटणारा यॉर्कर हाताळला गेलाय आणि सरळ मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि धक्का क्रमांक 2 आल्या पावली परत परतावं लागलंय प्रतीक याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र माळवी याला आपण बघू शकतायत. एकंदरीत प्रमोशन मिळालंय, परंतु इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. सुजित पाटील आता मात्र लयबद्ध होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस डाऊन द लेग आहे. पंच बोलतायत व्हाईटचा इशारा. पंच आशुतोषची व्यवहारी दर्शवत असताना एक अवंतर धाव ही स्कोर कार्डवर जित होते. एक अवंतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 38 या अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड. 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत असताना अगदी आपण बघू शकता लगातार 2 चेंडूवर 2 विकेट आले आणि सुजित पाटील बॅक ऑन ट्रॅक असंच म्हणावं लागेल, परंतु पुढील बॉल वाईड हाताळलाय. उलटा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आपण बघू शकता स्वतः यष्टीरक्षक रोहित केणी पुढे सरसावतायत. गली रिझन मध्ये फील्ड केलं गेलंय. एकच धावेवर समाधान. एकेरी धावेनेशीच वैयक्तिक खातं यावेळेस जितू उघडत असताना एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 रन्स ऑन कार्ड. 39 धावा. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये राहुल केणी याला आपण बघू शकतायत. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये अमित बरफ याला आपण बघताय. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक केतन याला आपण बघू शकताय. मिड विकेटच्या रिझन मध्ये डीप स्कोअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. स्वतः रुपेश पाटील जे संघमालक आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये. त्यानंतर जयेश यांना सुद्धा आपण बघू शकताय शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये तैनात केलं गेलंय. योग्य त्या पद्धतीने खेळ करावं लागेल. अगदी म्हणायचं झालं तर जयहनुमान भिनार कालच्या दिवसामध्ये 2 सामने खेळला. 1 सामना पराभूत झाला आणि शेवटचा जो सामना खेळला तो अगदी मात्र मार्जिन ऑफ इरर बघायला मिळाला, कारण की जिथून मात्र रनआउट आला रोहित केणीच्या माध्यमातून तिथून मात्र सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळताना आपल्याला बघायला मिळाली आणि अगदी त्या पद्धतीने म्हणायचं झालं तर तिथून मात्र तो रनआउट अगदी मात्र विजय आणि पराभव मधली दुवा ठरला. इन मोमेंटला मात्र राहुल केणी यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले होते. अमित बरफ यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले होते, परंतु ज्या पद्धतीने मी म्हटलं की काल बॅड लाईटला सामोरे जावं लागलं, म्हणून आजच्या दिवसामध्ये कुठल्याही संघाला त्याचा सामोरा करावा लागणार नाही. त्याकरिता प्रत्येक संघाने आणि प्रत्येक संघातील खेळाडूंनी मात्र थोडीशी दक्षता घ्यायची आहे. थोडेसे चेंडू ब्रेक होत असताना नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून यावर काहीतरी तोडगा काढणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये मात्र नवीन लॉट आपल्याला बघायला मिळेल चेंडूंचा. आयोजकांची थोडीशी दगदग झाली कारण की चेंडू हे स्पॉन्सर्ड आहेत, त्याचमुळे तर चेंडू ब्रेक होत असताना गुड शॉटचे हे बॉल आणि त्यामुळे आपण बघू शकता पंचांची सुद्धा दगदग होते, समजू शकतो. परंतु स्पर्धा आपली आहे तर सर्वांनी सामंजस्यपणे घ्यायचं आहे ही सर्वांना विनंती असेल.
थोड्याच वेळात बड्डे बॉय याचं केक कटिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. वैभवजी बनसोडे जियांशी 11 कनेरीचे संघ मालक यावेळेस एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगोदरच जास्तीत जास्त शफल झाले होते आणि अगदी फॉलो केलं सुजित याने आणि एकंदरीत चांगलं षटक हाताळलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड गोज ऑन 39 रन्स ऑन कार्ड. प्रथमतः फलंदाजी करताना ANC मांडवी हा संघ आपण बघू शकताय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अर्थातच ज्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा उभारली घेतली एकंदरीत अपकमिंग टॅलेंट आणि तदनंतर एक्सपिरियन्स खेळाडू यांनी मात्र आपला एक्सपिरियन्स खूप चांगल्या पद्धतीने दाखवून दिलाय. एमर्जिंग प्लेअर खूप चांगल्या पद्धतीने खेळले. मागील गटामध्ये सुद्धा आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेला. ओम हा मात्र नजरेमध्ये आला. विवेक भुरकुंड खूप सुंदर पद्धतीने खेळ आकारला गेला. विघ्नेश खरपडे मल्टी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा आपल्याला बघायला मिळाला आणि एकंदरीत आतापर्यंत आपण बघू शकतात काय जबरदस्त पद्धतीने खेळ नवतरुण उभारत्या सिताराने आपल्याला बघायला मिळालाय. आणि तदनंतर अनुभवाचा विचार करायचा झाला तर राजेश घरत अप्रतिम गोलंदाजी फिगर आपल्याला बघायला मिळाली. त्याच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. तदनंतर रवींद्र रामा शिवनसईचे हे दोन्ही गोलंदाज आणि अगदी प्रभावित मारा म्हणायचा झाला तर शिवनसई गावातील प्रत्येक खेळाडूने मात्र परफॉर्मन्स दाखवलाय आणि एकंदरीत कणेर विभागातून म्हणायचं झालं तर भोयाचा पाडा संघ गावातून मात्र प्रत्येक खेळाडूने परफॉर्मन्स या मैदानावर दिलाय. म्हणजेच काय जर आतापर्यंत ते खेळाडू नजरेमध्ये नव्हते परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून ते नजरेमध्ये आल्यात आणि जसजशी स्पर्धा मात्र नक्कीच नवीन हंगाम जर येईल तर या नवीन हंगामामध्ये या खेळाडूंवर बोली सुद्धा त्या पद्धतीने बघायला मिळेल. म्हणून खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे क्रिकेटमध्ये. खेळ चांगल्या पद्धतीने करा नक्कीच त्या खेळाचं बेनिफिट तुम्हाला मिळेल नो डाऊट. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित किनी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चांगली डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरनं चेंडू ॲक्युरेट लाईनने निघून जातोय. खासियत आहे आज कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रोहित किनी याने मात्र बरेच उन्हाळे आणि पावसाळे सुद्धा बघितले आहेत आणि एकंदरीत आज घरच्या मैदानावर खेळत असताना खेळपट्टी कशा पद्धतीने खेळतंय हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक कर्णधार कसा असावा आपल्या संपूर्ण संघाला सोबत घेऊन चालणारा असावा. जिथे संकट असतील त्या संकटामध्ये प्रत्येक मुवमेंटला आपल्या संघाला मात्र समजवणारा असावा. हार जीत तर खेळाचा पैलू आहे परंतु यामध्ये जो दुवा शोधतो या दुव्यामध्ये कर्णधाराची भूमिका ही एखाद्या सुभेदारासारखी असते आणि तो सुभेदार आपल्याला मात्र एखादा कर्णधाराच्या पद्धतीने बघायला मिळतोय. बायच्या रूपाने ही धाव स्कोर कार्डवर रचित होत असताना एक धाव ही मिळते आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. गुरु दर्शवत असताना स्कोर कार्ड गोज ऑन 40 रन्स ऑन कार्ड 40 धावा. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम खूप सुंदर पद्धतीने मागील 3 सीझन खूप सुंदर पद्धतीने मात्र कव्हर केले. तर या नेटवर्कने अगदी सुरुवात थोड्याशा मात्र सबस्क्रायबरने झाली होती. आता मात्र एक फॅमिली तयार होत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून फुललेची डिलिव्हरी ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव घेतली गेले आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 41 अंकांवर. 41 रन्स ऑन कार्ड 41 धावा. यावेळेस मात्र आपण बघू शकता सॅक्रिफाईस विकेट म्हणावं लागेल. एकंदरीत जितू मात्र थोडंसं निराशाजनक कामगिरी बघायला मिळते. परफॉर्मन्स त्या पद्धतीने राहिला नाहीये. ही कुठेतरी मात्र थोडासा कुठेतरी विचारसरणी बदलावी लागेल कारण की हे खेळाचं माध्यम आहे आणि या भल्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला परफॉर्मन्स देणं सातत्य ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की इथे जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही तर नक्कीच तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये त्याचा पश्चाताप सहन करावा लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गिणी स्वतः आपण बघू शकतायत आयकॉन खेळाडू. अगदी शरीर सौष्ठव मधून सुरुवात केली या खेळाडूने सुद्धा आणि तदनंतर टेनिस क्रिकेटमध्ये अग्री प्रीमियर लीग असो वसई ग्रामीण प्रीमियर लीग असो एकावेक फॉर्मॅट ओपन फॉर्मॅट खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी सुंदर पद्धतीने आपण बघू शकता. अक्रॉस लाईनने तुम्ही खेळू शकत नाही खास करून चांगल्या गोलंदाजीवर. म्हणून जेव्हा कोचिंग क्लासेसमध्ये आपण जाता तेव्हा ॲक्युरसी काय दर्शवली जाते कोचेस मार्फत की तुम्ही सरळ रेषेमध्ये खेळा आणि ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळली जाते प्ले अवे फ्रॉम द बॉडी. यावेळी सफल झालेत. हा पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु डाऊन द लेग आहे आणि पंच बोलतायत. अगदी पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर अगदी 42 या अंकांवर. 42 रन्स ऑन कार्ड 42 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. काल सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली रोहित किनी याच्या माध्यमातून. कुठलाही फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळून दिला नाहीये आतापर्यंत. चांगली गोलंदाजी झाली
आणि सातत्य राखत असताना परंतु यावेळेस वेध घेतलाय ऑन साइटला प्रॉपरली टायमिंग मिडल ऑफ द बॅट चेंडू फरार होत असताना डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हाय अँड हँडसम 6. थँक्यू. अगदी आपण बघू शकताय 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांसाठी वेळ घेतला गेलाय. 20 मिनिटं घेतली गेलेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने. तर लक्षात असू द्या या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारं हे षटक आहे ते हाताळायचं आहे. धावफलक जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीने. एकंदरीत 48 अंकांवर 48 रन्स ऑन कार्ड 48 धावा या स्कोर कार्डवर लागले गेलेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग काय जबरदस्त पद्धतीने ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसं मात्र प्रेक्षकांची अतूट गर्दी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आणि जी चरण सीमा आहे या स्पर्धेची ती नो डाऊट युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच जवळजवळ प्रत्येक दिवसागणिक जे व्ह्यूवर जॉईन होतात 20,000पेक्षा जास्त व्ह्यूवर्स मात्र प्रत्येक दिवसामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. म्हणून आज जे सोशल मीडिया आहे तदनंतर नेटवर्किंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आज आपण घर बसल्या अगदी टीव्हीवर सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून मात्र मॅचचा आस्वाद घेऊ शकता. म्हणून 1G आणि 5G जो प्रवास आहे तो नक्कीच प्रगतीकडून विकासाकडे जात असताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि भारत हा नक्कीच विकसनशील देश आहे परंतु अगदी जी अर्थव्यवस्था आता मात्र जगभरामध्ये भारताचा क्रमांक हा 3रा लागतोय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि याचं संपूर्ण श्रेय खूप चांगल्या पद्धतीने जे राजकीय क्षेत्र आहे सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रांना जात आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमित बराव शरापासून दूर फेकला गेलाय. अगदी आपण बघू शकता प्ले अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईटचा इशारा पंच आशुतोष जी विवारी दर्शवत असताना एकेंडे विरलजी नायर यांना आपण बघू शकता स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 49 रन्स ऑन कार्ड 49 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेस पंच वळतायत एक्सरसाइज करतायत. अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला गेलाय. व्हाईटचा इशारा आणि या व्हाईटच्या इशाऱ्यानंतर सांघिक अर्धशतक ANC मांडवी या संघाच्या सांघिक धावा 50 लागल्या गेल्या स्कोर कार्डवर. 50 रन्स ऑन कार्ड. अमित बरब मानप्रॉम भूतपाडा आणणे गावातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइटला सुशांत किणी आता मात्र लयबद्ध होत असताना जबरदस्त फटका चेंडू वरती केलाय प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावा षटकार. बाकलिपचा उपयोग अगदी ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर एफर्टलेस फटका होता. टप्प्यामध्ये आल्यावर मात्र जबरदस्त पद्धतीने लॉंगॉनच्या रिजन मध्ये वळवलं गेलं आणि अगदी चांगल्या पद्धतीने या चेंडूला फेकून दिलं. 6 धावांची बोहर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमित. आकुडाप्याचा चेंडू चांगला प्रतिउत्तर. सज्ज राहावं लागेल कारण की वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण खेळतायत आणि इथे मात्र टॅलेंट चेक केलं जाईल. इथे तुमची टेक्निक चेक केली जाईल. इथे तुमचं फुटवर्क चेक केलं जाईल. पहिला चेंडू मात्र टप्प्यामध्ये मिळाला परंतु तदनंतर लेंथ मध्ये परिवर्तन गतीमध्ये परिवर्तन. चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलंय सुपर पद्धतीने. यावेळेस रेडी होता. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 षटकार. भारत हा मात्र देश विविधतेने नटलेला देश आहे. रंग रूप वेश भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने संपूर्ण जगाला दिलाय. आज भारतामध्ये बघायचं झालं तर तब्बल 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये आपण बघू शकता 1618 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जात आहेत ज्यामध्ये 6400 प्रकारच्या जाती आहेत.
6 धर्म 6 पारंपरिक गट आणि 29 मोठे उत्सव असा एक देश म्हणजे भारत देश ओळखला जातो. मेरा भारत महान, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भारताची जी प्रगती आहे ती खूप मोठ्या स्थानी आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित, थोडंसं खर्चिक षटक, कारण की पहिला चेंडू मात्र लगातार 2 वाईड आले होते, तदनंतर षटकार, डॉट बॉल आणि तदनंतर पुन्हा एकदा षटकार आणि स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचले 62 रन्स ऑन कार्ड, 62 धावा. चेंज ऑफ पेस, गुड व्हेरिएशन आणि यावेळेस मात्र बॅटची एज लागलाय. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड बाय यष्टीरक्षक रोहित किनी. यावेळेस कमबॅक केला अमित बरफ याने. एक तुम्हारी तो एक हमारी, मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. हीरो वाली पर्सनॅलिटी आहे नावात हो क्वालिटी. हीरो वाली पर्सनॅलिटी त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे त्याचाच आहे फॉर्म. म्हणायचं झालं तर पालघर जिल्ह्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केलंय. आज आपण एकंदरीत नेटवर्कमध्ये 1G पासून 5G मध्ये गेलोय. विकासाकडून प्रगतीकडे हा मात्र हॅशटॅग बघायला मिळतोय, जिथे 1 ऑगस्ट 2014 पासून ठाणे या शहरापासून पालघर हा जिल्हा विभाजित झाला आणि तिथून पालघर जिल्ह्याने सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आज पालघर जिल्ह्याची लोकसंख्या विचार करायचा झाला तर 29,90,116 एवढी लोकसंख्या पालघर जिल्ह्याची बघायला मिळते, ज्यामध्ये 4,67,699 हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे पालघर जिल्ह्याचं, ज्यामध्ये 1008 गावं आहेत आणि या 1008 गावामध्ये 3,818 पाड्यांचा समावेश आणि ज्यामध्ये तब्बली 112 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आज पालघर जिल्ह्याला बघायला मिळतोय. आज पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण विचार करायचं झालं तर 64.7% एवढं पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण आहे आणि महिलांचं साक्षरतेचं प्रमाण चेक करायचं झालं तर 67.7% एवढं मात्र साक्षरतेचं प्रमाण आज पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजेच शैक्षणिक तदनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्याने खूप कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय. फुललेंची डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकता. स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 64 रन्स ऑन कार्ड, 64 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अगदी सुशांताला ज्या पद्धतीने सुशांताला खेळ करायचा होता तो खेळ सुद्धा झाला, परंतु त्या ठिकाणी मात्र प्रेझेन्स दाखवू शकले नाही. इथून अजून सुद्धा येणारे चेंडू तुमच्याकडे 6 आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याकरिता प्रयत्न करतील, कारण की या अगोदर आपण सामना बघितला त्यामध्ये 66 ते 67 धावेंचं लक्ष असताना त्या धावा डिपेंड झाल्या. म्हणजे जसजसं सत्र पुढे जात आहे तसं धावेंचा वेग सुद्धा वाढताना बघायला मिळतोय. म्हणून या मैदानावर 70+ धावा ज्या सेफ आहेत आणि अगदी त्या धावेपर्यंत वाटचाल होत असताना अगदी आपण बघू शकतायत ANC मांडवी 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. घेऊया एक धून आणि धून नंतर पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम षटकामध्ये वळणार आहोत. धन्यवाद. $64 रन्स ऑन कार्ड लागले गेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. नितीन बरफ यावेळेस डाऊन द ट्रॅक खेळला. स्ट्रेट अप आहे, लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात, वेगाने पुढे सरसावलायत. अगदी फील्ड झालंय. अमित बरफ बॅकअप करिता आलायत, फेकी झालंय आणि तिथून बघायचं झालं तर दुसरी धाव सुद्धा परिवर्तित केली जाते. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 66 अंकांवर. 66 रन्स ऑन कार्ड, 66 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत याला आपण बघताय. एकंदरीत चांगल्या पद्धतीने हेमेंद्र स्वतःवर मात्र जिम्मेदारी घेतलंय आणि अगदी मी म्हटलं की या खेळपट्टीवर जर तुम्ही वेळ घ्याल तर तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे आणि धावा नो डाऊट खोऱ्याच्या पद्धतीने वाहत असताना यावेळेस दुसरी धाव परिपूर्ण केली जात आहे. फटका बेस्टॅमिंग आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी नाही आहे. ओहो, एक सोपा झेल धरतीला दान केलाय आणि तिथे कॉन्सन्ट्रेट सुद्धा नाही आहे आणि दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न असताना अगदी आपण बघू शकताय तर सॅक्रिफाईस विकेट अनिकेत याला परतावं लागेल धावचीतच्या रूपाने. आणखी एक धक्का, एक धाव स्कोर कार्ड वर्जित होईल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर.
65 या अंकांवर 67 या अंकांवर धावसंख्या आपण बघू शकताय. योग्य त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये 67 धावा लागल्या गेल्यात. 5.2 चेंडूंचा खेळ झालाय. हेमेंद्र मात्र इथून कॉन्फिडेंटली खेळ करावा लागेल. आतापर्यंत सेट फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु कन्वर्ट करावं लागेल या षटकामध्ये जर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल, कारण की समोरचा संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. यानंतर होणारा सामना जयहनुमान शिरवली आणि आई गावदेवी कोपर. चला, दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉडी लाईनला आदळला जातो. या धाव घेण्याकरिता प्रयत्न आहे. प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे, कारण की प्रत्येक धाव ज्या पद्धतीने तुम्ही घ्याल असं मात्र कधी कधी होतं टेनिस क्रिकेटमध्ये की एक धावेनिशी संघ पराभूत झालेत. म्हणून इथे प्रत्येक धाव घेणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. नितीन यानंतर आईस खेळण्याचा प्रयत्न, परंतु योग्य ती डिलिव्हरी हाताळली गेली आणि जिथे म्हणायचं झालं तर क्लोज यष्टीरक्षक आहे, म्हणून तुम्हाला धाव घेता येणार नाही. हा क्रिकेटमधील नियम आहे. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. अगदी जर क्रिकेट लांब असला तर धाव तुम्ही पळून काढू शकता, परंतु यष्टीरक्षक क्लोज आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता कॅप्टन्सी हाताळली गेली आहे. फुललेंची डिलिव्हरी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एकच धाव घेतली गेली आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 69 रन्स ऑन कार्ड. अजून सुद्धा या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. धावसंख्येवर लगाम लावलाय, धावसंख्येवर अंकुश लावले असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने रेड सिग्नल ट्रॅफिक सिग्नलवर जसं रेड सिग्नल लागतो त्या पद्धतीने मात्र धावा थांबत असताना यावेळेस बरेच शफल झाले आहेत. आपण बघू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तिथे एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर दुसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने आणखी एक फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि बाद होत असताना फलंदाज आपण बघू शकतायत मिस्टर महेश याच्या खेळीला पूर्ण रन. धावफलक जाऊन पोहोचले 70 या अंकांवर. 70 रन्स ऑन कार्ड आणि 71 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. या आपण केक कटिंग कडे वळणार आहोत, तर डीजेला विनंती असेल आपण एक वाढदिवसानिमित्ताने सुंदर सॉन्ग या ठिकाणी लावायचा. येस, ऑन स्क्रीन आहे कॅमेरा. तर वैभवजी बनसोडे यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय. जियांशी 11 कनेर संघाचे संघ मालक, तर वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू वैभव बनसोडे. आज बर्थडे आहे भावाचा, तर जल्लोष संपूर्ण गावाचा आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन तुम्हाला मुख्य मंचावर पाहायला मिळते. वैभव बनसोडे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सध्या तुम्हाला मुख्य मंचावर पाहायला मिळते आणि त्यांचा अभिष्ट चिंतनाचा निमित्तानं केक इथे कापला जातोय आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे दिल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच टॉस इथे केला जाईल. नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. एका बाजूनं टीम
आई गावदेवी कोपर आणि जय हनुमान शिरवली दोन्ही संघाचे संघनायक आपण तिथे नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट व्हायचं आहे. नाणेफेक केली जाईल या दोन टीमच्या मध्ये. एक महत्त्वपूर्ण सामना तो इथे रंगणार आहे आणि ज्या सामन्याची नाणेफेक इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय कार्यकारी अध्यक्ष संजयजी किणी साहेब आमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये आहेत. चला या कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कर्णधार इथे मला वाटते मोहित किनी मोहित मडवी जॉईन झालेत. मोहित या टॉस बॉक्स मध्ये. मोहित मडवी जे टॉस बॉक्स मध्ये असतील. आई गावदेवी कोपरचे कर्णधार उपस्थित झालेत. जय हनुमान शिरवली दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत ज्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. कॉइन स्पिन केला जाईल. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. धन्यवाद संजयजी किणी. मोहित टॉस जिंकलाय काय निर्णय घ्यायचे? आम्ही फील्ड करणार. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास राहिला आहे. इथनं या मॅच मध्ये जो टीम आहे आपल्या विपक्षामध्ये जय हनुमान शिरवली किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यात बॅटर खूप चांगले आहेत. हेमंत आहे, सुशांत आहे, त्यांची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. तरी आम्ही कमी स्कोअर थांबवायचा प्रयत्न करू. काही चेंजेस करतील का? कारण समोर चांगली बॅटिंग लाईनअप आहे तर मग टीम मध्ये काय बदल करणार आहे की सेम टीम बरोबर असेल? नाही, ॲज इट इज सेम टीम आहे. तुला एक प्रश्न विचारायला निश्चित आवडेल. तू कुठल्या खेळाडूचं अनुकरण तुला करणं योग्य वाटतं तुझ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या करिअरमध्ये? मी तर पिंट्या दादाला खूप हे करतो. शुभेच्छा असतील तुला. पिंट्या दादाला फॉलो करतो. इथे सुशांत टॉस हरलाय वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून पण काय पहिल्यांदा बॅटिंग केली असते? हो निश्चितच, कारण मी काल दोन्ही सामने फर्स्ट बॅटिंग करून विन झालो आहे आणि आता सुद्धा मला बॅटिंग करायची म्हणजे माझा निर्णय होता. म्हणजे मनाप्रमाणे डिसिजन मिळालाय. टीम मध्ये काय बदल करणार आहेस का? नाही, तीच टीम घेऊन खेळणार आणि मला ही माझी क्वालिफायचीच मॅच आहे तर मला पूर्ण एफर्ट देणार मी. शुभेच्छा असतील तुला. मॅच सुरू आहे त्यामुळे आम्ही जातो समालोचक कक्षामध्ये जिथे आदेश पाटील आपल्या सोबत जॉईन होतील. थँक्यू सो मच अक्षयजी भांडव सर. अगदी 70 धावा लागल्या गेल्यात. 71 धावेंचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान भिनार या संघाकडनं जयेश आणि त्यानंतर रोहित किनी. गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत किनी स्वतः आहेत. आयकॉनची भूमिका अगदी आपण बघू शकतात. या एंडने गोलंदाजी करण्याकरिता स्वतःवर जिम्मेदारी घेतलाय. क्रिकेटचं जे पहिलं अक्षर आहे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कॅल्क्युलेशन, सी फॉर कंट्रोल आणि सी फॉर कॉन्ट्रीब्युशन या 4 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत फलंदाजीकरिता. अकुटप्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु जजमेंट थोडंसं चुकीचं झालंय आणि अगदी चेंडू ट्रॅव्हल होत असताना फील्ड केलंय प्रतिकेच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. थोडंसं सज्ज व्हायला पाहिजे होतं प्रतिज्ञाने, कारण की अगोदरच मी म्हटलं की तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच जागरूकता हवी असेल, कारण की आपण वसई ग्रामीण प्रीमियर लीग खेळतोय. इथे मात्र परिपूर्ण संघ तुम्हाला बघायला मिळतील, एफर्ट बघायला मिळतील, टॅलेंट बघायला मिळेल आणि परिपूर्ण मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून तपासणी सुद्धा केली जात आहे. म्हणून आम्ही प्रत्येक चेंडूगणिक तुम्हाला म्हणत असतो की जागते रहो. तुम्ही स्लिपी, तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला चेंडूला वळवला इंटू द गॅप मध्ये. स्क्वेअर लेग 4 रिझन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना चेंडू झालाय रफू चक्कर. 4 धावेंची मोहर. चौकार येतोय आणि अगदी चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 7 अंकांवर 7 रन्स ऑन कार्ड. जशी आपण धून ऐकली IPL याच्या माध्यमातून यंदाचं सत्र सुरू होत आहे. 22 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होईल आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर. यावेळेस काय जबरदस्त फटका आपण बघू शकतायत.
अगदी चढून खेळले या चेंडूवर. अकुडप्प्याच्या चेंडूला मात्र जबरदस्त पद्धतीने स्क्वेअर कटचा नजाकत भरावा फटका. 4 धावा चौकार. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. केला या मार्केट जाम त्याने केला या मार्केट जाम. जयेश पाटील आता मात्र लयबद्ध होत असताना आणि जयेशाचं चालणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, खास करून जय हनुमान भिनार या संघाकरिता. कारण की हा फलंदाज असा आहे ना की जो लहरामध्ये आला तर तोडेल आणि त्या पद्धतीने सुरुवात सुद्धा झालंय. क्या बात है यार. दे दनादन बल्लेबाजी मैदान के अंदर. जयेश पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. सहा धाव मिळतात आणि अगदी आपण बघू शकतात काय जबरदस्त पद्धतीने कॅप्चर केलं या चेंडूला. योग्य त्या पद्धतीने फुलटॉस चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत मिलती हुई. यावेळी हलक्याशा हाताने सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. एखादा क्वालिटी फलंदाजाची ओळख आहे, कारण की अगोदर तुम्हाला 6 धावा मिळाल्या. सिच्युएशन नुसार खेळणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की ते सिच्युएशनची डिमांड प्रत्येक षटकागणिक तुम्हाला जवळजवळ 12च्या सरासरीने खेळायचं आहे. आणि एकंदरीत या षटकामध्ये आपण बघू शकतायत 18 धावा आल्यात, म्हणजे सप्लाय खूप योग्य पद्धतीने झालाय. आणि ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा जेव्हा डावाची सुरुवात केली ANC मांडवी संघ सुद्धा 18 धाब्यांवर होता. आणि इथे पुन्हा एकदा पावलावर पाऊल ठेवून आपण बघू शकताय जय हनुमान भिनार संघ सुद्धा. वेळेच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. जर वेळ घ्याल तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये त्याचा तोटा आणि परिणाम भोगावा लागणार आहे. थोडासा विचार विनिमय घेतलाय. अगदी पहिल्या षटकाकरिता वेळ घेतलाय. जतीनची किणी दर्शवत आहेत 4.5 मिनिटं घेतले गेले आहेत, म्हणजे योग्य त्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलंय. परंतु जास्त वेळ घ्यायचा नाही या मैदानाच्या आतमध्ये, कारण की टायमर चालू आहे. कारण की विकेट पडल्यानंतर टाइम स्टॉप होतो. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर चेंडू जर जास्तीत जास्त बाहेर गेला तर टायमिंग स्टॉप होतं. तदनंतर बघायचं झालं तर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल तेव्हा टायमिंग स्टॉप होतं. मैदानाच्या आतमध्ये या 3 गोष्टींमध्येच टाइम स्टॉप होणार आहे. हे तुम्ही माइंडसेट मात्र बनवून घ्यायचं आहे. गोलंदाजी संपल्यानंतर टाइम स्टॉप होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला वेळेच्या बाबतीमध्ये हे थोडंसं कॉन्सन्ट्रेट असणं खूप महत्त्वाची गोष्ट. अविनाश राजकवार हा गोलंदाज आपण बघू शकता. मागील वर्षामध्ये बेस्ट गोलंदाज चा खिताब मिळाला होता. तोच गोलंदाज अगदी मात्र या वेळेस सुद्धा परिपूर्ण पद्धतीने बॅटची एज इथपर्यंत आवाज आला होता आणि जिथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. जबरदस्त आपण बघू शकता फॉलो थ्रू आहे या गोलंदाजाचा आणि अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी आकारले शरीरापासून अगदी दूर आणि ओव्हर द विकेटने जात असताना चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता डावखुरे हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेने हा चेंडू काढला. बॅटची हलकीशी एज आणि यष्टी रक्षकाने खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. दीपक मडवी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने उल्लेख केला मागील वर्षामध्ये एमर्जिंग प्लेअर मध्ये अविनाश राजकवार हा पुढे आला होता आणि अगदी बेस्ट गोलंदाजचा खिताब ज्या गोलंदाजाला मिळाला होता मॅन फ्रॉम 40 पाडा सायवनचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फुललेची डिलिव्हरी ड्राईव्ह केले गेले, सन्मानपूर्वक खेळलंय. अगदी अमित बरप नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सन्मानपूर्वक, कारण की पहिली धाव ही खूप महत्वपूर्ण आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणायचं झालं तर क्रिकेटचा जो गॉड म्हणून संबोधला जातो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जरी सुद्धा वैयक्तिक 100 शतकं झळकावली गेली तरी सुद्धा या खेळाडूच्या नावावर तब्बली 34 वेळा डकवर बाद होण्याचा रेकॉर्ड आहे आणि हा सर्वाधिक आहे हे आपण बघितलंय. म्हणून पहिली धाव खूप महत्वपूर्ण आहे, कारण की पहिली धाव घेतल्यानंतर फलंदाज थोडासा मात्र माइंड फ्रेश होतो, थोडासा दबाव मात्र हटतो आणि तदनंतर मात्र तो पुन्हा एकदा बॅटिंग कॉन्फिडंटली करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळत असताना रोहित किनी किंडे आपण बघू शकतायत. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित बरपा आहे. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक, क्या बात है यार, जबरदस्त फटका. ग्लेन मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईलने चेंडू फरार, 6 धावा, षटकार.
क्या बात आहे यार, जबरदस्त फटका एन मुमेंटला स्विच हिट आणि एवढा अप्रतिम दर्जेदार फटका बघायला मिळाला. आणि या फटक्याला म्हणायचं झालं तर कडक शॉट आहे भाई, जबरदस्त फटका. यावेळेस टासिंग डाउन द ट्रॅक प्रत्युत्तर दिलंय. क्या बात है यार, अविनाश राजकुमार हम भी किसी से कम नहीं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर दिलंय. फलंदाजाची दांडीगुल, फलंदाज बाद. थँक्यू. चला फलंदाज क्विकली या, लक्षात असू द्या 1 मिनिट तुमच्याकरिता सुद्धा लावलाय आणि 1 मिनिटांमध्ये तुमचा फलंदाज क्रीजवर येणं बंधनकारक आहे. जर आला नाही तर 2 धाब्यांची पेनल्टी आहे. म्हणून क्रिकेटमध्ये डी फॉर डिसिप्लिन हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आज शालेय जीवनामध्ये सुद्धा आपण भिंतीवर बघू शकता सुविचार पद्धतीने लिहिला गेलाय, हसा खेळा परंतु शिस्त पाळा. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि खेळाच्या माध्यमातून डिसिप्लिन खूप महत्त्वपूर्ण आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय अगदी बोर्डवर. 26 अंकांवर 26 रन्स ऑन कार्ड. एकंदरीत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा अविनाश राजकुमार. आज 40 गाव या गावातून मात्र बिलॉंग करतोय. वन मॅन आर्मीची भूमिका नक्कीच एक गाव एक फॉर्मॅटमधनं वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूकडनं बघायला मिळतंय आणि अगदी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेलाय. हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिजन मध्ये हेमेंद्र घरत हेमू फील्ड करताय. तत्पूर्वी 1 धाव घेतली गेले. पहिली धाव राहुल किने याच्या बॅटमध्ये येत असताना आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा. अजून सुद्धा विजयाकरिता लक्ष असणार आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये आव्हान असणार आहे विजयाकरिता 44 धावा. म्हणजेच काय तर 11ची सरासरी इथून तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहे. सरासरी मात्र अजून सुद्धा हाताबाहेर गेली नाहीये, कारण की कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये जयनुमान बिनार या संघाकडनं. कारण की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाची, परंतु स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. अजून सुद्धा सुजित पाटील सारखा फलंदाज तंबूच्या आशाला आहे, जिथून मात्र आपण बघू शकतायत दोन्ही जोडी अगदी एक गाव एक फॉर्मॅट मधनं सुद्धा या जोडीला खेळताना आपण बघितलं. यंगस्टार भामटपाडा या संघाकडनं एकीकडे राहुल किनी आहे आणि एकीकडे आपण बघू शकतायत रोहित किनी. अगदी जेव्हा जेव्हा या मैदानावर राहुल किनी सराव करतो तेव्हा डिसिप्लिन खूप महत्त्वाचा आहे आणि तो डिसिप्लिन नक्कीच आपण क्रिकेटच्या माध्यमातून जर दाखवला तर तुम्ही चांगले खेळाडू सातत्याने घडत असता आणि त्यामधलेच एक खेळाडू राहुल किनी याला सुद्धा आपण बघू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत किनी आलाय. बघा हे बॅटल खूप महत्त्वपूर्ण आहे. एकाच गावातील 3 खेळाडू आमने सामने आहेत, रोहित किनी, राहुल किनी, सुशांत किनी, परंतु लीग फॉर्मॅट आणि हेच खूप मजेशीर आहे खेळामध्ये. पुललेंची डिलिव्हरी ऑन साइडला कन्वर्ट केलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी हवा के साथ साथ घटा के संग संग निघून जातोय. 6 धावा, षटकार. म्हणून हा डावपेच कुठेतरी थोडासा मला कमी वाटला, कारण की एकंदरीत म्हणायचं झालं तर खाणाखुणा माहिती आहेत एकमेकांच्या. म्हणून सुशांत किनी याने स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेतलाय, परंतु पहिला चेंडू थोडासा फुलटॉस आणि सरळ रेषेमध्ये खेळले राहुल आणि योग्य त्या पद्धतीने चेंडूला फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्याबाहेर. 6 धावांची मोहर. सहाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत बोर्डवर. $33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे, कारण की एकंदरीत ANC मांडवी संघाने सुद्धा सुरुवात खूप सुंदर केली होती, परंतु तिथून मात्र विकेट गेल्यानंतर असं एक एंडला वाटलं की 90 धावेपर्यंत पोहोचेल हा संघ, परंतु थोडासा मात्र डाळमळीत झाला मिडल ऑर्डर मध्ये आणि तिथून फक्त आणि फक्त 70 धावेपर्यंत पोहोचला. 71 धावेंचा पाठलाग करत असताना एक सुरळीत पद्धतीने महत्त्वपूर्ण गोष्ट अजून सुद्धा रोहित किनी मैदानाच्या आतमध्ये आहे. नव्याने आलेला फलंदाज अटॅक करतोय.
गेम प्लॅन आखणं खूप महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, परंतु डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मिडॉनच्या रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. एकरी धावेला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 35 रन्स ऑन कार्ड, 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे टेनिस क्रिकेटमध्ये. नवतरुण भारतीय सितारां चांगलं प्लॅटफॉर्म VGPLच्या माध्यमातून. टॅलेंटला मात्र शोधणी आहे. नवतरुण भारतीय सितारांची शोधणी या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकता. क्षेत्ररक्षक आहे वाईट डिश, कॉर्नर रिजनला फील्ड केलं जाईल. अविनाश राजकवार याला आपण बघताय. एकच धावेवर समाधान. लॉंगऑफच्या रिजन मध्ये स्वतः अनिकेत तैनात आहे. लॉंगर मध्ये आपण अविनाशाला बघू शकता. त्यानंतर वाईट डिश, कॉर्नर रिजन यावेळेस थोडंसं वाईट डिश मिड विकेटच्या रिजन मध्ये. तदनंतर स्क्वेअर लेग घेतला गेलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. तदनंतर कव्हर पॉईंट आहे. आकुडाप्याचा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आणि जागते रहो असा संदेश दिलाय गोलंदाजाने. नक्कीच ते गाणं आठवलं ज्या पद्धतीने हाल कैसा है जनाब का, असंच मात्र विचारलंय गोलंदाजाने फलंदाजाला आणि फलंदाजाने सुद्धा प्रत्युत्तर दिलंय क्या ख्याल है आपका. अगदी त्या पद्धतीने हा चेंडू होता. आकुडाप्याचा चेंडू बाउन्स ॲक्युरेट पद्धतीने बघायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. शॉर्ट लॉंग लेगला फील्ड होईल. तत्पूर्वी आपण बघू शकता दुसऱ्या धावेकरिता वळालंय तर रॉंग एंडने थ्रो केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचलंय 38 या अंकांवर. एक पाऊल विजयाकडे वाटचाल होत असताना जय हनुमान बिनार संघ आणि नक्कीच रुपेजी पाटील आज मात्र थोडेसे प्रसन्न असतील कारण की सुरुवात चांगली झाली, परंतु अजून सुद्धा सामना गेलेला नाहीये असंच म्हणावं लागेल कारण की क्रिकेट आहे. ऑन साइडला आकुडप्प्याच्या चेंडूला सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. अच्छे गेंदों का सम्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. चेंडू फरार. 6 धावा. षटकार. सहा धाव मिळतात. 6च्या मदतीने एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 44 या अंकांवर. 44 रन्स ऑन कार्ड. 3 षटकांचा खेळ झालाय. अगदी विजयाकरिता 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये अजून सुद्धा लक्ष 18 चेंडू आणि 27 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. अगदी महागड षटक म्हणावं लागेल कारण की या षटकामध्ये विकेट घेण्याकरिता आला होता. म्हणून मी म्हटलं की एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. एकाच गावातून एकाच संघातून खेळत असताना एकावेग फॉर्मॅट मधनं या खेळाडूंना आपण बघितलंय. म्हणून लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक खेळाडू विभाजित झालेत आणि हीच खरी मात्र रंगत आहे या स्पर्धेची. परंतु इथे मात्र तुम्हाला स्लो होऊन चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गुणवत्ता ठासून सिद्ध करावी लागेल कारण की बडे मंच पे बडा पंच द्यायचा असेल तर एकंदरीत तुम्हाला चांगला खेळ करणं खूप अपेक्षित आहे. लगातार 3 षटकार जर मारतायत राहुल किणी तर नवनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला राहुल करिता बघायला मिळत आहे. रोहितला सुद्धा कॅश प्राइज लागलं गेलंय. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार 500 रुपयांचं कॅश प्राइज नवनाथजी पाटील यांच्याकडनं लागलं गेलंय. अगदी व्यासपीठावर आपण बघू शकता एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, अगदी दानशूर व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व प्रदीपजी दोदडे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. हर्षदा 11 विरार फाटाचे संघ मालक आणि अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून जे 7 दिवस लाईव्ह आपण बघू शकताय ते त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय आणि त्यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विद्यमान उपाध्यक्ष VGPLचे अगदी व्यासपीठावर स्थानपन्न आहे. त्यानंतर जियांशी 11 कनेर वेलकम बाला, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. थोडीशी तब्येत खालवली होती कालच्या दिवसामध्ये परंतु आज आपल्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता उपस्थित आहेत. बाक टू द बॉलर हेड खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. लॉंगऑफच्या रिझन मध्ये फील्ड केलं जात आहे. या आयुष्याला आपण बघताय क्षेत्ररक्षण करत असताना मॅन फ्रॉम शिवनसई. एकंदरीत या स्पर्धेमध्ये शिवनसई गावातील खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने झळाळले. नक्कीच उदय याचं नाव घेईन. तदनंतर राजेश गरत, तदनंतर आपण बघू शकता संजय गरत आणि तदनंतर बघायचं झालं तर रवींद्र भोईर. जबरदस्त परफॉर्मन्स या शिवनसई गावातून खेळाडूने दाखवलाय. यावेळेस मात्र कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय जिथे मात्र बँक बॅलन्स कमी आहे आणि उधळणपट्टीच्या रूपाने मात्र या धावा बहाल केल्या जात आहेत. 4+1 या 5 धावा स्कोर कार्डवर रचित होत आहेत.
थँक्यू. चौकार येतोय अगदी बीमर हाताळला गेलाय अविनाशच्या माध्यमातून. कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय आणि चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात कट केलाय आणि नजाकत भरा हुआ फटका बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चौकारीची मोहर. फ्रीटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. पावलांमध्ये बिघाड पुन्हा एकदा रनअपच्या दिशेने जात असताना अविनाश आपल्याला बघायला मिळतोय. आज एक नवीन उमेद घेऊन उतरलेला संघ जयहनुमान भिनार मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. कारण की त्यांच्याकडनं सिग्नल आलेत की आम्ही जास्तीत जास्त फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण की नेट रन रेट खूप मायने राखतं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळाय. फटका मिस टायमिंग आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अविनाश यावेळेस सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केलाय, परंतु फ्री हिटचे सिग्नल आहेत आणि कॉन्सन्ट्रेट ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की फ्री हिटच्या चेंडूवर आपण झेलबाद तदनंतर जर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या तर आपण बाद होऊ शकत नाहीये. फक्त आणि फक्त धावचीत आणि तदनंतर स्टंपिंगच्या रूपाने मात्र आपण बाद होऊ शकता. हे फ्री हिटचे मात्र नियम आहेत. अगदी म्हणायचं झालं तर नियम क्रमांक 19 क्रिकेटच्या बुक मधील आपण बघू शकता तब्बल 42 नियम आहेत. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटनुसार आपण बघू शकतायत 42 नियम आणि या 42 नियम मध्ये संपूर्ण जे नियम आहेत अगदी म्हणायचं झालं फिल्डिंगच्या माध्यमातून असतील, फलंदाजीच्या माध्यमातून असतील, तदनंतर टाइमच्या माध्यमातून असतील, पंचांच्या माध्यमातून हे 42 नियम खूप महत्वाचे आहेत. जसजसा वेळ मिळेल तसतसे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत सांघिक अर्धशतक 51 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. फटका हवेमध्ये खेळला. या गली रिजन मध्ये पुन्हा एकदा चुकी होते जितेश याच्याकडनं आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर 55 या अंकांवर. खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगचा मोबदला दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 4 धावा. थँक्यू. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले अगदी 55 या अंकांवर. 55 रन्स ऑन कार्ड. नक्कीच गौरवजी केणी यांना सुद्धा आपण बघू शकतात मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने येत असताना विद्यमान सल्लागार वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून #1 घाव 2 तुकडे असं गौरव केणीचं ब्रीद वाक्य आहे. चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय. अगदी सेन्सिबल सिंगल डबल मध्ये परिवर्तित केलंय. चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट. खास करून राहुल केनी जास्त धावताना बघायला मिळत नाही या मैदानावर जेव्हा सराव करता येतो, कारण की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त चौकार षटकार हेच मात्र त्याची ख्याती आहे. परंतु इथे रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावी लागेल, कारण की मी म्हटलं अगोदर ही वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे. इथे तुमची टेक्निक चेक केली जाईल, इथे तुमचं टेम्परामेंट चेक केलं जाईल, इथे तुमचं मात्र टॅलेंट चेक केलं जाणार आहे. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे यावेळेस जितू येतोय. फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी 1 धाव. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत स्कोर कार्ड गोज ऑन 58 रन्स ऑन कार्ड. 58 धावा. अर्थातच विजयाकरिता इथून येणारे चेंडू तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. खूप चांगली धावसंख्या अगदी चेस होत असताना आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये, कारण की गोलंदाजी त्या पद्धतीने बघायला मिळाली नाहीये. 4 षटकांकरिता मिनिटं घेतली गेले आहेत. एकंदरीत आपण बघू शकतायत 20 मिनिटं घेतली गेले आहेत. म्हणजेच या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. परंतु धावा सुद्धा त्या पद्धतीने राहिला नाही आहेत, कारण की अवांतरच्या रूपाने धावा जास्तीत जास्त बहाल केल्या गेल्या. थोडीशी खराब गोलंदाजी झाली. ओव्हरपिच चेंडू, फुलटॉस चेंडू, नो चेंडू आणि त्याचा मोबदला घेतला दोन्ही फलंदाजांनी आणि चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. कारण की जिथून आपण बघायचं झालं तर अमित जसा बाद झाला तिथून मात्र राहुल आणि रोहित मध्ये ही चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळते आहे आणि विजयाच्या दिशेने नेणारी ही भागीदारी आपल्याला बघायला मिळते. म्हणून आयुष्याचा भागीदार असो किंवा क्रिकेटमधील भागीदार हे खूप महत्त्वपूर्ण असतात आणि जिथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने ही पार्टनरशिप बिल्ड झालंय. पार्टनरशिप खूप योग्य त्या पद्धतीने बिल्ड झालंय. म्हणून मी म्हटलं की आयुष्याचा साथीदार असो किंवा क्रिकेटमधील भागीदार, विश्वास दर्शवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. या सर्व गोष्टी हाताळत असताना मात्र एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्या आई वडिलांना विसरून चालायचं नाहीये. ज्या गुरूंनी आपल्याला नाण्याचे धडे गिरवलेत त्या गुरूंना सुद्धा विसरून चालायचं नाहीये आणि ज्यांच्यामुळे आज आपण मोठे झालो त्या माणसांना सुद्धा विसरून चालायचं नाहीये.
म्हणून या सर्व गोष्टी एक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण की आज दगदगीचं जीवन आहे आणि या दगदगीच्या जीवनामध्ये माणूस कुठेतरी मात्र हरवलाय असंच म्हणावं लागेल. आणि या हरवलेल्या युगामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मात्र जगायचं असेल तर आनंद हा मात्र छोट्या छोट्या गोष्टीतून घेतला गेला पाहिजे. म्हणूनच आपण म्हणू शकतायत की एकत्रित राहा, संघटित राहा, राग मानू नका कुठल्याही गोष्टीचा, कारण की या विश्वभूमीवर आपण बघू शकतात असं एकही माणूस नाही जो अजरामर आहे. म्हणूनच काय आले आहोत आपण हे घेऊन महत्वाचं नाहीये, आपण काय कर्म केलेत हे महत्वाचं आहे. परंतु शेवटी फक्त आणि फक्त आपलं नाव राहणार आहे या भूतलावर. म्हणूनच आनंदित राहा, नेहमी हसा, एकमेकांना सपोर्ट करा, एकत्रित राहा असा संदेश देईन. ड्राईव्ह केले गेले ऑन साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे दीपक मडवी, याला आपण बघू शकतायत बॅट अँड पॅडच्या साह्याने लॉंगॉनच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 61 रन्स ऑन कार्ड, 61 धावा. अगदी कर्तृत्वाला जर नेतृत्वाची साथ लाभली तर अशक्य गोष्टीही शक्य करता येत आहेत आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. अविनाश पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केलाय. हा महत्वपूर्ण धक्का असू शकतो, कारण की अजून सुद्धा विजयाकरिता लक्ष आहे. 9 चेंडू आणि विजयाकरिता 10 धाब्यांचं लक्ष. क्या बात आहे यार, सुंदर असं सॉन्ग आपण बघू शकतात आफ्टरनून सेशन मध्ये डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलंय. आणि एकंदरीत संगीत हा एकमेव उपाय आहे. जर आपण हताश असाल, निर्बळ असाल तर नक्कीच संगीतामार्फत मात्र आपण उत्तेजित होऊ शकता, हे सातत्याने आपण बघितलंय. आणि थँक्यू सो मच वैभवजी बनसोडे यांच्या माध्यमातून खास करून आमच्या कमेंट्री करिता आणि तदनंतर आमच्या लाईव्ह करिता मात्र या ठिकाणी त्यांचा बर्थडे आहे आणि त्यानिमित्ताने रिओ मात्र या ठिकाणी आलेले आहेत. एनर्जी ड्रिंक वैभवजी बनसोडे, आपलं खूप खूप धन्यवाद. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. अगदी आपण बघू शकतायत 61 या अंकांवर. अर्थातच विजयाकरिता अजून सुद्धा 10 धावेंचं लक्ष आहे. सामना गेलाय असं म्हणू शकत नाही, प्रत्येक धावेकरिता झगडावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय. प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे, कारण की जिथे म्हणायचं झालं तर या धावेकरिता मात्र संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला करायचा आहे. एक धाव तर घेतली आहे, इथे पळून काढले आहे आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 62 या अंकांवर. 62 रन्स ऑन कार्ड. अजून सुद्धा 9 धावेंचं लक्ष आहे. इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 चेंडू आणि 9 धावा. ही गोलंदाजी खूप चांगली झाली अनिकेत याची, कारण की या षटकामध्ये विकेट आलाय. म्हणून इथे जास्तीत जास्त विकेट जर आल्या, जास्तीत जास्त डॉट बॉल, तर सामना पडणार आहे. यावेळेस स्लिप केलंय चेंडू, जास्तीत जास्त आउटसाइड द ऑफ आहे, पंच वळतायत. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईन झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 63 रन्स ऑन कार्ड, 63 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र अनिकेत गोलंदाजी चांगली करतोय, परंतु अवंतरच्या रूपाने धावा तुम्ही देऊ शकत नाहीये. यावेळेस मात्र हो, मी म्हटलं होतं की गेम ऑन असणार आहे, कारण की विकेट आलंय आणि जो सेट फलंदाज होता राहुल किनी याची मात्र दांडी दाखवलंय. दांडी गोल फलंदाज बाद. क्या बात आहे यार, सुंदर असं सॉन्ग आपण बघू शकता. दुपारच्या सत्रामध्ये मन प्रसन्न करून देणारी ही लोकगीतं आणि कोळी गीतं अगदी पारंपरिक आहेत. आणि जुनं ते सोनं हे नेहमीच आपण म्हणतोय, ओल्ड इज गोल्ड. कारण की आता मात्र जिथे बॉलिवूडमध्ये आपण बघू शकतो त्या गाण्यांना अर्थ नाही. डबिंग बघायला मिळतंय, तदनंतर रिमिक्स बघायला मिळतंय, रिमेक बघायला मिळत आहेत, परंतु जुन्या गाण्यांमध्ये जो अर्थ आहे ना तो आजकालच्या गाण्यामध्ये बघायला मिळत नाही. म्हणून भारतामध्ये सर्वात आधी जो मराठी चित्रपट आला
हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि हा चित्रपट आणण्यामागे मराठी माणसाचा हात आहे. दादासाहेब फाळके यांना विसरून चालायचं नाही आहे. म्हणून मराठी सिनेसृष्टीमध्ये आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा पुरस्कार हा दादासाहेब फाळकेच्या नावाने दिला जातोय आणि पहिला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी दादासाहेब फाळके यांनी आणला होता. मराठी सिनेसृष्टीच्या आणि तदनंतर आपण शकतायत भारतातील सिनेसृष्टीचे शिल्पकार दादासाहेब फाळके यांना बघितलं गेलंय. ड्राईव्ह केलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये 2 धावा पळून काढल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक हळूहळू वाढत असताना 65 अंकांवर अर्थातच विजयाकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावेंचं लक्ष हे समोर आहे. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हटलोय, कारण की क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. जर तरला तारा नाहीये किंतु परंतुला तारा नाहीये, कारण की तर्क आणि वितर्क आपण मैदानाच्या बाहेरच लावू शकताय. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना खेळायचा आहे. घेऊया डीजे ब्रेक आणि तदनंतर 6 चेंडू आणि 6 धावेंकडे आपण वळणार आहोत. थँक्यू. वेलकम बॅक. 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता अजून सुद्धा 6 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित तुंबडा, मॅन फ्रॉम लेंडीपाडाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथून काहीतरी चमत्कार करावं लागणार आहे, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवर मनसुबे स्पष्ट. गेम खल्लास. टाय फिश. विजयी होत असताना जय हनुमान भिनारा संघ.